गौऱ्या कुठं अरे गणपती सुरू होणार ना तर ढोल पथक जॉईन केलंय भाऊ तर प्रॅक्टिसला चाललोय आणि गौऱ्याने डायरेक्ट वादक गौरव बाबू अटक मटक चवळी चटक आता गणपती होईपर्यंत नो नाटक ओनली ढोल पथक अरे वाजवतो का अरे असं वाजवतो ना वाजवायला लागलं ना ढोलचं पान नाही ऐकण्याची कानच फाटतं काय बोलायला शिवी? अरे कान 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 बोललो शेट आपला ब्रेकअप झालं ना का बर अरे तिला कत्तक आवडायचं मला ढोल पत्तक आवडायचं बाबू अरे त्या दिवशी म्हणत होती एक नंबर माझी कंबर तिच्या कमराला अरे ढोल बांधलं म्हणलं मला ठोका अरे एक ठोका मारला कमरातच वाकली खूपच मोडली भाऊ बाबू वाचली बरं झालं नाही तर होती पण तुला जाऊ मग गणेश शेठ माझे वडील पण पथकात होते ढोल पथकात ढोल पथकात नाही भांडरी पथकात होते 10वीच्या बोर्डाच्या पेपरला कॉपी करणारे पोरांना पकडायचे स्क्वॉड मध्ये होते भाऊ तेव्हापासून मला आवड निर्माण झाली आणि मग मी ढोल पथकात ऍडमिशन घेतलं भाऊ काय बोलतो आवड लहानपणापासून रक्तात पथक आहे भाऊ आपले असं का ताशा अरे ढोल ताशा कधी कधी फॅन्टा पिऊन घंटा बी वाजवतो भाऊ मी बाबू लय खतरनाक प्लेअर आहे आपण टाण टाण शे ढोल आत्ता वाजवायला लागलो पण माझ्यामध्ये रक्तात लहानपणापासूनच होतं लहानपणी मी शाळेमध्ये बेंच वाजवायचो काय बोलतो त्याच्यानंतर शाळेमध्ये प्रार्थना होती ना त्याच्यामध्ये कवायतीमध्ये ढिंग टाक टाक ढिंग टाक टाक ढिंग ते मीच वाजवायचो भाऊ बाबू त्याच्यामुळे मला पहिल्यापासून अवगत गुण होते ढोल पथकाचे गणेश शेठ तुम्ही यावर्षी मंडळामध्ये काय डीजे बसवणार आहे काय हा मग अरे त्या पुनीत बालांपासून क्रिस्टोफर नोलन पर्यंत सगळ्यांनी ट्विट करून सांगितलंय डीजे बसवणार आहे ना गणपती मंडळाला आम्ही मदत नाही करणार म्हणून काय बोलतो अरे मग अरे थोडी संस्कृतीचा पाठ ढनका ढटन ए. अरे ढनका ढटन कोणत्या पिक्चरला सय्यारा हे सय्यरा बियरा पिक्चर आपण नाही बघत गणपतीत फक्त मोरिया पिक्चर बघतो आपण ओनली संतोष जुवेकर फॅन्स क्लब उपट सुंबा काय आयकॉनिक सीन आहे भाऊ